भिकाऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध. मी एक भिकारी, तुमच्या दृष्टीने समाजाचा तळ एक असलेला पण दुर्लक्षित केलेला अवयव. तुमच्यासाठी मी कदाचित एक दृश्य, एक छाया, एक ओझे वाटून नारी वस्तू आहे. पण माझंही एक आयुष्य आहे, एक इतिहास आहे, एक आत्मा आहे जो आनंद दुखावत तसाच कंपतो. माझ्या या जगण्याची ही एक गोष्ट आहे. आज मी ती तुम्हाला सांगू इच्छितो. माझा जन्म एका साध्या पण सन्माननीय कुटुंबात झाला होता. माझे वडील शेतमजूर होते. आमचं जगणं अवघड होतं, पण प्रेमाने एकोप्याचं भरलेलं. मोठ्या आशेने वडिलांनी मला एका शाळेत घातलं. ते म्हणायचे, शिक्षणाचं शस्त्रच आहे, आपल्याला या गरिबीतून बाहेर काढू शकेल. मीही अभ्यासात चांगला होतो, पण नशिबानं काय ठेवलं होतं. 10वीच्या परीक्षेत उरली असतानाच वडिलांना एका अपघातात गमावलं. घराचा मुख्य आधारस्तंभ कोसळला. आईवर 3 मुलांची जबाबदारी पडली. धंदा म्हणून केलेली शेती पुरेशी नव्हती. मग आईने मोठ्या बंधूची शाळा सोडली आणि शेतात कामाला लावलं. धाकटी बहीण आणि शाळेत जात असतो, पण देवाची इच्छा अनोळखी असते. आजारपणाच्या एका रात्री आई ही दुरावली झाली. आता मोठा भाऊ, लहान बहीण आणि मी अशी 3 मुलं एकत्र राहिलो. भावानं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, पण त्या शेतमजुरीतून तिघांचं पोट भरेना. मग मीही शाळा सोडली आणि भावांसोबत कामाला लागलो. कष्टाने दोघांनी बहिणीचं लग्न केलं. आम्हाला वाटलं आता काळ फिरेल, पण नशीब भावाला एका जुन्या आजाराने ग्रासलं. डॉक्टरांनी सांगितलं त्याला खर्चाची मोठी रक्कम द्यावी लागेल. बहिणीने आपले दागिने दिले, जमीन विकली, पण भावाला वाचवता आलं नाही. आता फक्त मी एकटाच उरलो. जगण्याची इच्छा होती, पण जगण्याचे साधन नव्हते. माझ्या श्रमाने कमावलेले पैसे फक्त माझ्यासाठी पुरत नव्हते. निराशेने, एकटेपणाने आणि भीतीने माझा सर्व आत्मविश्वासच खच्ची केला. अशाच एका दिवशी भुकेच्या माराने अंगावर शक्ती नसताना मी एखाद्या विवाह समारंभाच्या मंडपातून येणाऱ्या उष्ट्या पानाकडे पाहत उभा होतो. तेवढ्यात एक सय्यद बाई माझ्या हातात एक प्लेट ठेवली आणि म्हणाल्या, बेटा खा. त्या पहिल्याच भिकेवरच्या जेवणाने माझ्या डोळ्यात अश्रू आणले. माझ्या स्वाभिमान रडत होता, पण पोटाची आग शांत झाली होती. तो दिवस होता जेव्हा माझ्या नव्या जीवनाची सुरुवात केली. भीक मागण्याचं पहिलं काही दिवस अत्यंत क्लेशकारक होते. प्रत्येक वेळी हाता पसरवताना मन विरोध करायचे. लोकांचे टोमणे, अपमान, काहीच न देणे हे सहन करणं सोपं नव्हतं. पण मग शरीराच्या भुकेच्या वेदनेना जास्त जाचक वाटू लागल्या. मग हळूहळू मी शिकलो कोणाकडे कसे जायचे, कोणता वेळ चांगला, कोणत्या ठिकाणी जायचं नाही, हे सगळं अनुभवानं शिकलो. माझं कार्यक्षेत्र ठरलं एक मोठे देवस्थान. तिथे भाविक येतात, दानधर्म करतात. मी त्यांच्या करुणेवर, धर्मभिततेवर जगू लागलो. माझ्या दिवसाची सुरुवात पहाटेच्या अंधारातच होते. रस्त्यावरच्या फुटपाथवर झोपून उठणं, नदीकाठी तोंड धुणं आणि मग देवस्थानकडे कूच करणं. दिवसभर तिथे बसून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांकडे पाहणं. कधी कोणी दयाळू हृदयाचं असतं, तर कोणी दूर वळूनच दृष्टी चोरून निघून जातं. माझ्या जीवाला सर्वात जास्त जखडी ते म्हणजे लहान मुलं. ती आपल्या आईवडिलांना हात धरून येतात, पण मला पाहिल्यावर भीत होतात, दूर पडतात. त्यांच्या निरागस डोळ्यातून वाचणारी ती भीती माझ्या हृदयाला चटका लावतो. मी मनुष्य आहे, राक्षस नाही. सणावारावर उत्सव हे माझ्यासाठी चांगले दिवस असतात. लोक आनंदात असतात, जास्त उदार होतात. दिवाळी, दसरा यावेळी मला थोडे फाजील मिळतं, पण हिवाळा आणि पावसाळा हे माझ्यासाठी यातनाक असतात. ओले कपडे, थंडीने कापतं अंग आणि उपासमार. अशा वेळी माझ्या आठवणीत मी गडबड जातो. आईचा स्पर्श, भावांचे ओठावरचे हलकेसे हसू, बहिणींचे गाणे, ह्या सगळ्यांची आठवण करून मी रात्री काढतो. तुम्ही समजावता की मी भिकाऱ्यांना फक्त अन्न आणि पैसे हवे असतात, पण खरं तर त्यापेक्षाही जास्त आम्हाला हवी असते ती माणुसकी. एक छोटंसं हसू, एक स्नेहभरा नीरव, एका विनवामागे कसा आहेस असं विचारणं. जेव्हा कोणी मला नाव न घेता मला एखादा माणूस म्हणून बघून थोडंसं देतं, त्या क्षणी मला वाटतं की मीही या समाजाचा भाग आहे. जेव्हा कोणी दूरवरून दगड मारून फेकतो किंवा अपमान करतो, तेव्हा माझ्या मनात माणूस पण मरतं. माझं हे आत्मवृत्त फक्त माझं नाही, हजारो लाखो माझ्यासारख्या भिकाऱ्यांची हीच कहाणी आहे. कोणाचं नशीब खराब, कोणाचं आरोग्य, कोणाला समाजाने ढकलले, तर कोणी फसले गेले. आम्ही भीक मागतो, पण त्यामागे एक आयुष्यभराची वेदना, निराशा आणि हतबलता लपलेली असते. तरीही मी आशावादी आहे, कारण माझ्या जगण्यातही काही सुखाचे क्षण आहे. एका अनाथ मुलाला मी माझ्या भिकेतलं अन्न दिलं, तेव्हा त्याचे डोळ्यातले आनंद पाहून मला समाधान लाभलं. एका वृद्ध भिकाऱ्यासोबत माझी मैत्री झाली. आम्ही आपल्यावर दुःखावर हसतो. हे छोटेसे प्रेमाचे बंध आहे. मी भिकारी आहे हे खरे आहे, पण मी एक माणूस आहे हे विसरू नका. माझ्यात देखील तुमच्यासारखे स्वप्न होती, आशा होत्या. जीवनाने मला एक वेगळीच वाट दाखवली. तुमच्या करुणेवर, दयेवर मी जगत आहे, पण तुम्ही
जर मला माझ्यासारख्या प्रत्येक स्वावलंबनाची संधी दिली, शिक्षण दिला, आधार दिला, तर कदाचित भिकाऱ्याची ही ओढ समाजातून कायम निघून जाईल. हेच माझं एका भिकाऱ्याचं. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.